प्रश्न आहे, तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? तुम्ही सोशल मीडियातून दंगेकर पॅटर्न अशा पद्धतीचे पोस्टर्स व्हायरल करताय आणि दुसरीकडे अशी चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता पुणे लोकसभा लढणार आहे. बघा, मी परत एकदा सांगतो की मी 30 वर्षापूर्वी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मला पक्षाने आदेश दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे. मी मागच्या आठवड्यात सांगितले की मफलर टाकले की सुरुवात झाली. कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी क्षत्रिय आहे, छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये आम्ही काम करतो. त्यामुळं सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे. माझ्या अधिकृत सोशल मीडियावरनं मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही, पण जेव्हा जनता आवाज देते त्यावेळेला मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे. पुणे पॅटर्न जसा होता तसं जनता पॅटर्न दंगेकर पॅटर्न आहे आणि दंगेकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, लोकांचा कार्यकर्ता आहे, पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं कुणी समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल मागच्या विधानसभेमध्ये, तेच चित्र लोकसभेला होईल. पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. भाजपचं नेतृत्व जे करतायत, मोठं नेता आहे देवेंद्र फडणवीस, ते जर पुण्यातनं उभे राहिले तर एक ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतो. फडणवीस जरी असले तरी तुम्ही निवडून याल असा तुम्हाला विश्वास आहे का उभे राहिले? बघा, ह्या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं. ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असतो. तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही. हा जो त्यांना लागलेला जो हे डाग आहे, ठपका आहे, हा ठपका नाही आहे. ते कार्यकर्ता बघून मतदान करतात. मी गेली 25-30 वर्ष कसबा विधानसभेत निवडणुका लढवतो आणि ब्राह्मण समाज कायम माझ्या पाठीशी राहिला. शेवटी त्याला एक कार्यकर्ता करतो आणि जवळचा माणूस करतो. हाकेला आवाज कोण देणार आहे तर दंगेकर कधीही देऊ शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यामुळं ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे. कारण माझ्या निवडणुकीच्या तुम्ही कुठल्याही ब्राह्मण समाज मी म्हणतो फडणवीस नाही, फडणवीसपेक्षा अजून कोण वरचे असले तरी उद्या निवडणूक लढवायची. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येतं. रवी दंगेकर हा कार्यकर्ता आहे, तो लढायला तयार आहे आणि कोणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टीने सांगितलं तर तो लढणारच आहे. आणि मी निवडणूक लढवताना कोणाला घाबरत नाही. आपण बघितलं, कारण घाबरणं आपल्या डिक्शनरीत नाही, आपल्या रक्तात नाही. कारण आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत. आपण शेवटी आपण क्षत्रिय आहोत, त्यामुळे लढणे आपल्या रक्तात नाही. दंगेकर पॅटर्न लोकसभेत प्रभावी ठरेल का? मी सांगतो, पुणे शहरात पुणेकरांनी ठरवलं तर दंगेकर पॅटर्न दंगेकरला कायम 30 वर्षामध्ये पुणेकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलं आहे आणि दंगेकरच्या पाठीवर हात 30 वर्षापूर्वी ठेवलेला आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.